जी, याच्यात आमच्याकडे सीताबर्डी आणि सदर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हे दाखल झालेले आहे आणि त्या अनुषंगाने जो मुख्य आरोपी आता पण निष्पन्न झालेला आहे एक कमिटी जी असतात त्याच्या पण भाग होता, तो कमिटीचा मेंबर होता आणि त्याला हे सगळे कसे कसे सगळं चालतो ही सगळी त्याला माहिती होती आणि त्या अनुषंगाने त्यांनी त्याचे नॉलेजचा फायदा घेऊन इथे असे फसवणूक केलेली आहे. त्या आरोपीचे घरझडती आम्ही घेतली आणि घरझडतीमध्ये भरपूर पेपर्स सर्टिफिकेट्स आम्हाला मिळालेले आहे. तसेच एक दोन शिक्के पण मिळालेले आहे आणि त्या अनुषंगाने म्हणजे तो एव्हिडन्स आणि लिंक तिथे जोडतो आहे आणि तो मेन आरोपी अजून ते आम्हाला अटक करायचे आहे. हो, कारण तो सध्या मेंबर नव्हता त्या कमिटीच्या अगोदर होता तो मेंबर आणि त्याच्यानंतर तो आता त्यांनी ज्याप्रमाणे केलेलं आहे कारण जे मुलांना ॲडमिशन मिळतात ते मुलांना भरपूर फायदे कारण शासनाकडून ते फीस त्यांची भरण्यात येतात. मग ही जी आहे शासनाचे पैशांची शासनाची फसवणूक याच्यात झालेली आहे आणि हा मोठा क्राईम आहे. एक ते लोकांचे राईट्स मारले गेलेले आहेत त्याच्यात. तसेच त्यांनी यांच्याकडून असा आमच्या इकडे निष्पन्न आत्तापर्यंत झालेलं आहे की त्यांनी पालकाकडून पण पैसे घेतले होते. मग हे फार कनिष्ठ आणि असं एक केस आहे. त्यांनी इन्व्हॉल्वमेंट जिथे जिथे आता फर्जी त्यांनी डॉक्युमेंट्स दिलेले आहे ते डॉक्युमेंट्स त्यांनी कसे दिले आणि कोणाचे मार्फती त्यांनी तयार केले हे सगळे आता लिंक एस्टॅब्लिश झाल्यानंतर एक एक चांगला केस कसे बनेल याप्रमाणे आमची कारवाई चालू आहे आणि जे याच्यात निष्पन्न होत आहे त्यांना अटक करण्याची पण कारवाई आम्ही करणार आहे. अगदी बरोबर आहे. जे जे निष्पन्न होतील आपल्याला सगळं आमच्या पोलिसांना आमची सक्त सूचना दिलेल्या दोन्ही आयओजला की ज्याप्रमाणे त्यांनी एक ते अपलोड केलेले कुठून त्यांनी प्राप्त केलेले कसे त्यांनी दाखले चुकीचे दिलेले आहे जे फॉर्म्स त्यांनी भरलेले आहे ही सगळी माहिती कुठून कुठून झालेली कसे कसे झालेले आहे हे सगळे त्याप्रमाणे आपण कारवाई करतो. अगदी बरोबर आहे की त्याच्यात अजून जसे त्याच्यात एक तलवार पण सापडलेली आहे त्याप्रमाणे आर्म्स ॲक्टमध्ये आपण एक केस वेगळा दाखल केलेला आहे. तर हे जसे आणि पेपर्समध्ये पण अजून स्क्रुटिनी चालू आहे आमच्याकडे की इतकी मोठी संख्यामध्ये आहे तर त्याच्यातून अजून त्यांनी काय चूक केलेली आहे किंवा फसवणूक केलेली आहेत का ती पण आम्ही माहिती घेतो आहे, व्हेरीफाय करतो आहे आणि अजून जर आम्हाला सेक्शन्स वाढवण्याची गरज पडली ते सेक्शन वाढवू. जर नवीन केस बनत असेल तर ते आम्ही करू.